अगदी दही, इनो, कंडेन्स मिल्क असेल, इसेन्स असेल, मैदा असेल, कशाचाही वापर न करता घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये आज आपला दुप्पट फुलणारा स्पॉन्जी त्याचबरोबर जाळीदार या ठिकाणी हा रव्याचा केक बनवून तयार झालेला आहे. घरच्या उपलब्ध साहित्यात केलेला आहे. केकला रंग छान येण्यासाठी केशरचा वापर केला आहे, तर त्याचबरोबर चव छान व्हावी यासाठी कोणतंही इसेन्स किंवा मिल्क पावडरचा वापर न करता एक सिक्रेट जिन्नस आपण यामध्ये वापरलेली आहे. त्यामुळे तुमचा केक पौष्टिक तर होणारच आहे, त्याचबरोबर चवीला देखील तेवढा छान असा होणार आहे. त्याचबरोबर हा केक करत असताना अगदी स्टेप बाय स्टेप सविस्तर आपण ही रेसिपी करणार आहोत. त्यामुळे तुम्ही बॅचलर असले तरी हा केक तुमचा पहिल्याच प्रयत्नात छान तयार होणार आहे. अशाच भरपूर टिप्स आहेत. दररोज दुपारी 12 वाजता सर्व रेसिपी शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हाय हॅलो नमस्कार, मी कविता, तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण मुलांच्या आवडीचा त्याचबरोबर कोणतंही विकतचं साहित्य न आणता घरच्या उपलब्ध साहित्यामध्येच परंतु बेस्ट अमेझिंग चवीचा रव्याचा स्पॉन्जी जाळीदार केक कशा पद्धतीने तयार करायचा ते पाहणार आहोत. त्यासाठी कोणतेही एका वाटीच्या डब्याच्या मापाने तुम्ही साहित्य मोजून घेऊ शकता. या डब्याच्या मापाने आपण 2 डबे भरून अगदी बारीक रव्याचा वापर या ठिकाणी केलेला आहे. आता तुम्ही कोणतेही एकाच वाटीच्या मापाने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे. 2 डबे गच्च भरून आपण बारीक रवा, तर 1 डबा भरून या ठिकाणी साखर घेतलेली आहे. सांगितलेलं सर्व साहित्य प्रमाण तुम्हाला अचूकच घ्यायचं आहे. त्यानंतर अगदी थोडंसं आपण मीठ टाकलेलं आहे आणि हे मिक्सरला छान असं बारीक होईपर्यंत दळून घ्यायचं. जास्त क्वांटिटीमध्ये होतं, त्यामुळे मला साधारणतः 15 ते 20 मिनटं हे मिक्सरला दळून घेण्यासाठी लागलेलं आहे आणि खूप छान व्यवस्थित असं दळून झालं आहे. आता जास्त क्वांटिटीमध्ये आहे त्यामुळे मी या ठिकाणी मोठ्या भांड्याचा वापर करत आहे. ताक करण्यासाठी जे भांडं वापरतो ना, त्या भांड्यामध्येच आपण राहिलेलं सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्या, म्हणजे व्यवस्थित असं मिक्स होईल. आता जास्त क्वांटिटीमध्ये आहे त्यामुळे पोहे खाण्याचा 1 चमचा या ठिकाणी बेकिंग पावडर टाकली. या वाटीच्या मापाने जर तुम्ही रवा मोजून घेतला तर तुम्हाला पाऊण चमचाच बेकिंग पावडर टाकायची आहे. अर्धा चमचा आपण या ठिकाणी खाण्याचा सोडा टाकलेला आहे. नॅचरली रंग आणण्यासाठी साधारणतः 25 ते 30 केशरच्या काड्या टाकलेल्या आहे. त्याचबरोबर चव छान अशी व्हावी यासाठी आपण विलायची पावडर टाकलेली आहे. त्याचबरोबर आणखीन एक सिक्रेट जिन्नस देखील आपण या ठिकाणी वापरणार आहोत. आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक सेट करायचा आहे त्या भांड्याला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत. त्याचबरोबर थोडंसं या ठिकाणी मैदा या टिफिनला तळाशी चोळून घेणार आहोत, त्यामुळे केक तळाशी चिटकत नाही.